नर्मदे यार. हे बघा आपण आहे ना वराज्य गाव पास करून आलो ना. आपल्याला आसाममध्ये जायला आपल्याला बघा ना इथे कुंपणाचा बोगदा लागला आहे. डायरेक्ट कुंपण काटेरी कुंपणाचा आहे ते. डायरेक्ट बोगदा इकडून काटेरी इकडून काटेरी आणि त्याच्यामधून आपल्याने परिक्रमा हा मार्ग आहे. आणि किती सुंदर आहे, किती सुंदर आहे हा मार्ग. आणि एक सावली असल्यामुळं ह्या आपल्या त्या झाडांच्या म्हणजे आपण म्हणतो छत्र त्याच्या खालून आपली परिक्रमा चालते. आणि ऊन नाही काय नाही, एकदम किती सावलीत गोड वाटतं चालण्यासाठी. बघा ना. आणि एक आपल्याला एक बोगदा, जसं आपण बोगद्यातून जातो डोंगराच्याकडे टनेल, तसं एक आपल्याला छोटासा त्या काटेरी कुंपणाच्या आतून आपण कसं चाललो आहे आपण. म्हणजे एक परिक्रमा ही किती सुंदर जागेतून चालते, किती सुंदर ठिकाणावरून चालते आणि किती नर्मदा माई किनारी याच्यावरून चालते. आणि ही परिक्रमा सगळ्यात सुंदर ठिकाण आणि नर्मदा माई ह्या किनाऱ्यावरून चालते. कारण ही जी परिक्रमा चालते ती फक्त अशा किनाऱ्यामार्गे असन चालतात परिक्रमावासी, त्यांनाच हे आनंदमय रूप बघायला भेटतं. आणि खरोखर आनंद वाटतो ह्या परिक्रमा करत असताना. आणि आता आमचे म्हणजे एक सांगायचं म्हणजे आपल्याला आता आम्हाला आहे ना, जसं आम्ही समुद्राच्या जवळ आहे, प्रत्येकाचे जसे कुणाचा हात दुखत होतं, कुणाचा पाय दुखत होतं, कुणाचं काय दुखत होतं. कारण आता अजून 70-80 किलोमीटर गेल्याच्यानंतर पूर्ण माणूस फिट होऊन जाणार चालण्यासाठी. त्याच्यानंतर वजन घेण्यासाठी जे वजन घेतलं आहे ते त्याला कंटिन्यू त्याच्यावरती राहतच ना. आपल्या खांद्यावरती डोक्यावरती ते बॅग राहते. त्याच्यामुळं त्याला ते आता बॅगेची एक सवय झालेली आहे, पूर्ण सवय पडलेली आहे. ती सवय अशी झालेली आहे कधी बॅग नसली तर करमत नाही, बॅग नाही करमत नाही एखाद्या. आणि ॲक्च्युली वस्तू विसरायच्यासुद्धा कमी झाल्यात. पहिले वस्तू विसरत होत्या, आता वस्तू विसरायच्या. कारण आठवण यायला लागली ही वस्तू नाही, ते वस्तूची गरज आहे आपल्याला, ह्या वस्तूची गरज आहे. कारण कितीतरी परिक्रमावासी या वस्तू विसरतात. कारण ह्या भरूच जिल्ह्यात आहे आपण. भरूच जिल्ह्यात सांगायचं म्हणजे इथून पुढे ह्या जिल्ह्यात कमी वस्तू विसरणार ह्या भरूच जिल्ह्यामध्ये. आणि एक दुसरी गोष्ट म्हणजे आपण आता भरूच जिल्ह्यात आलो आहे आणि आता वस्तू काही विसरणार नाही. आपल्याला वजन येते, वजनाची सवय अशी झालेली आहे का ते वजन आपल्याला आता काहीच वाटत नाही. कारण वजनही काही वाटत नाही आणि चालायला काही वाटत नाही. आपोआप जी 20 किलोमीटरची चाल होती ती 25 गेली, 25वाल्यांची 30 गेली, 30वाल्यांची 35 गेली आणि 35 किलोमीटरवाली 40 गेली. आता पुढच्या ज्या दक्षिण तटावरून ज्या उत्तर तटावरती जाणार तो तटावरती ना ही चाल आहे ना, एखादे परिक्रमा असे एखादं ते 50-50 किलोमीटरसुद्धा 60-60 किलोमीटरसुद्धा चालणार. हे माझ्या माहिती, कारण मी माझा स्वतःचा अनुभव मी सांगतो. कारण मला जे वजन होत होतं, ते जे वजन चढ होत होतं त्याचं मला आता काहीच वाटत नाही. कारण त्याची मला स्वतःला सवय लागून गेलेली आहे. आणि सवय लागली नाही एकदा का ते वजन तेवढं आपल्या अंग खांद्यावरती असतंच आहे. त्याच्यामुळं काही अडचण येत नाही त्या वजनाची. आणि वजन असतं चालण्याची पण. 20 किलोमीटर चाललं, 10 किलोमीटर चाललं, लई थोडं आलो आहे आता. म्हणजे एक जेव्हा 30-35 जाऊ आता बरं वाटलं. म्हणजे अजून दमलं तर 10 किलोमीटरला सुद्धा माणूस आता दमत नाही किंवा कंटाळा येत नाही. 15 किलोमीटरला सुद्धा दमत नाही, 20 त्याच्यामुळं नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. हे जे मी तुम्हाला सांगितलं ते योग्य आहे ना, म्हणजे बरोबर. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. बघा आता आपल्याला आडवा रोड लागलेला आहे. नर्मदे हर आडवा रोड लागला आहे. आणि पाना ह्या रोडने आलो आहे. एक आपण थोडासा शॉर्टकटने आलो आहे आपण. कारण शॉर्टकटने आल्यामुळं आपल्याला इथून लगेच त्या रोडनं लेफ्टला न जाता आपल्या उजव्या हाताला जायचं. उजव्या हाताला गेलं का थोडा एक लई नाही, थोडंच जायचं आहे, थोडंच जायचं आहे. लगेच आपल्याला पगदंडी आहे. इथे
लेप मारायचा आहे आपल्याला. लेप मारल्याच्या नंतर आपल्याला मंदिरात जायचं आहे. मंदिर अति सुंदर मंदिर आहे, मैयाच्या किनारी आहे, तुम्हाला दाखवतो. आणि हे मंदिर मैयाच्या किनारी आहे बघा. जाण्यासाठी आपला मार्ग पण पगदंडी येतो. पगदंडी असल्यामुळं इथे वेगळाच कार्यक्रम पण चालतोय. अरे इथे तर सगळीकडे. अरे बापरे. बघा आपण शॉर्टकटने आल्यामुळं आपल्याला समोरून जे आहे ते दृश्य आणि आपल्याला मैया लगेच दिसणार आहे. बघा आपण ज्यावेळेस चालत येतो ना त्यावेळेस असं दिसतं आपल्याला नर्मदे. आणि गाडीने आलं तर आपल्याला रस्ता चेंज असतो. आणि हा मोठा आश्रम आहे, या आश्रमात आलो आहे. आणि हा वानर सेना आपल्या स्वागतासाठी उभी. वानर सेना. आणि हे बघा आपल्या स्वागतासाठी. घ्या स्वागत. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. ती चिडलेली आहे माझ्यावरती. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. चिडते माझ्यावरती. हे बघा पिंड किती मोठी आहे. आणि आता आपण आश्रमात आले. मंदिर बघूया कुठे कुठे आणि आश्रम कसं आहे बघूया. रिक्षाने पण एखादा परिक्रमा असे. बघा हे असं आहे, तुम्हाला दाखवतो. बघा ते पायी नाही आहे, म्हणजे रिक्षाने पण चालतात. म्हणून मी तुम्हाला म्हणलं इथे काही खरं नाही या परिक्रमेचं. नुसते म्हणतात आम्ही करतो पण उपयोग नाही. चालत भरपूर आहेत, पुस्तकं वाचायला भरपूर आहेत इथं. नर्मदे हर मोठा आश्रम आहे. नर्मदे हर. बघा आम्ही आसाममध्ये भरूच जिल्ह्यामध्ये आता. आणि तो ब्रिज दिसतो ना त्या ब्रिजच्या पलीकडे आहे ना नर्मदा जिल्हा आहे. त्या ब्रिजच्या समोर जो ब्रिज दिसतो म्हणजे तिथून जी आपल्याला आता नर्मदा जिल्ह्यातून आपण भरूच जिल्ह्यामध्ये आलेलो आहे. आता या भरूच जिल्ह्यात मैया आहे. हे आता या भरूच जिल्ह्यातलं आहे ना आजचं पहिलं दर्शन गुजरातमधलं भरूच जिल्ह्यातलं पहिलं दर्शन झालं आहे. आणि त्याच्यानंतर हे जो आश्रम आहे हा निर्लोभी आश्रम आहे. निर्लोभी बाबा आश्रम आहे, निर्लोभी आश्रम आहे. या आश्रमावरती आता आम्ही दुपारी आलेलो आहे. आता दर्शन घेणार आहे इथून आणि आम्ही पुढच्या प्रवासासाठी परिक्रमेच्या प्रवासासाठी सुरुवात करणार आहे. नर्मदे हर, नर्मदे नर्मदे हर. सोमेश्वर महादेवाचं मंदिर आहे. आणि इथे सर्व आहे ना जी प्रतिमावरती हे केली सर्व 12 ज्योतिर्लिंगाची प्रतिमा आहे. सोमनाथ सौराष्ट्र आहे, मल्लिकार्जुन आहे, श्रीशैलम आहे, महाकालेश्वर उज्जैन आहे, मामलेश्वर ओंकारेश्वर आहे, वैजनाथ परळी वैजनाथ आहे महाराष्ट्र के हे ओझा शंकर खाली हे नाव नाही दिसत. ज्ञानेश्वर रामेश्वर तामिळनाडू, नागेश्वर विश्वनाथ, त्र्यंबकेश्वर केदारनाथ, द्रोणेश्वर आणि पशुपतीनाथ नेपाळ. नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदे हर. हे बघा ह्या ठिकाणावरून आपण आलो होतो. ह्या ठिकाणावरून या आश्रमावरून निर्लोभी आश्रमाच्या इथून आपल्याला आता हे मैयाचं बघा मैयाचं हे दर्शन आहे. आणि मैयाचं दर्शन घेताना आपण आहे ना आता चाललो आहे कपिलेश्वर महादेव मंदिर ह्या मैयाच्या तटाने किनारी. आणि मैयाचं एक सुंदर असं रूप आपण थोडंसं बघत हे बघा आपल्याला कपिलेश्वर. हे बघा आपण आता कपिलेश्वर महादेव मंदिर. हे बघा
कपिलेश्वर. हे बघा समोर जे दिसते ते बरोबर मैयाच्या किनारी आहे बघा. म्हणजे जे आपल्याला इथं आहे ना गुगलला दाखवत होतं मैयाच्या किनारीच कपिलेश्वर महादेव मंदिर. हे बघा आता कपिलेश्वर महादेव मंदिरातलं हे जे मंदिर आहे ना पुरातन मंदिर आहेत. पुरातन मंदिर आहेत ही. आणि हे मंदिरापासून आपल्याला तसंच निघायचं पुढे. आपल्याला आता गुफा म्हणजे पुढे जायचं आहे आपल्याला अजून. आणि मैयाच्या तटावरतीच आहे मंदिर. आणि अक्षरशः तटावरची मंदिर आहे ना खरोखर चांगले आहे बघा. श्री कपिलेश्वर महादेव मंदिर. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे नर्मदे. हे बघा मैयाच्या तटावरती बरोबर बघा काय एकदम सुंदर असं मंदिर करतं आहे. इथे एवढं मोठं मैयाचं रोप आणि मंदिराचं दर्शन. आता पण दुर्लभी बाबा आश्रमापासून आलो आहे. हे बघा तर आपण आता मैयाच्या किनारी कपिलेश्वरचा आश्रम आहे दर्शन घेतो आहे. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. हे बघा आपण कपिलेश्वर मंदिरापासून आल्याच्या नंतर आहे ना आपण सरळ हाच रोड पकडायचा. इकडून आहे ना ताडवा रोड लागला का थोडं उजव्या हाताला जायचं आपल्याला. एक गिरणारी गुफा आणि गिरणारी गुफा लागेल. नर्मदे हर आणि एक मंदिर तीर्थ लागतं एक नर्मदे हर. तिकडे राईटला दाखवते. इकडं जायचं खाली आपल्याला नर्मदे